तर मुंबईतल्या मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या नगरसेवकांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। या बैठकीला 14 नगरसेवक उपस्थित होते। तुम्ही कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नाही याचा मला कायम विश्वास आहे। काही खासदार पक्ष सोडून गेले, मात्र नाशिकचे खासदार आणि नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ राहिले याचा मला अभिमान असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। वाईट काळ निघून जाईल आणि चांगला काळ नक्की येईल असं सांगत त्यांनी लवकरच नाशिकला येणार असल्याचंही जाहीर केलंय। तर इनसाइड स्टोरी बघा काय आहे। मला नाशिककरांचा सार्थ अभिमान वाटतो असं ठाकरे म्हणालेत। तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही याचा विश्वास आहे। काही खासदार पक्ष सोडून गेले, नाशिकचे खासदार नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ राहिले असं ठाकरे म्हणालेले आहेत। तर वाईट काळ निघून जाईल आणि चांगला काळ नक्कीच येईल असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला आहे।